ओके. तर आजच्या आपण क्लासला सुरुवात करणार आहे. विशेष करून अ, नवीन विषय आपण सुरू करत आहोत आणि तो म्हणजे ख्रिस्ताची मंडळी. खास करून अ, मुद्दाम होऊन मी अशा प्रकारे शब्द उच्चारत आहे, कारण मंडळी बद्दल विचार करत असताना फारच अ, वेगळ्या रीतीने मंडळीकडे पाहिलं जातं. मंडळीचं जे मोल आहे पाहिजे असं दिसत नाही पुष्कळ ठिकाणी. पण पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल शिकतो, तर मंडळी जी आहे तिला नेहमी ख्रिस्ताची म्हटलेलं आहे. ख्रिस्त सुद्धा माझी कोकरे म्हणून तो मंडळीकडे पाहतो. आणि म्हणून आपण हे जे तत्व आहे मंडळी शास्त्र, ते पाहत असताना आपण या दिवसांमध्ये काही महत्वाची जी सत्य आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यात अगोदर आजच्या क्लासमध्ये आपण मंडळीचं जे महत्व आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. आणि विशेष करून मंडळीचं मूळ किंवा मंडळीचा पाया काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आणि मग उद्या आपण पुढे आणखी काही सत्य आपण शिकणार आहोत. पण ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल पाहतो, तर सगळ्यात अगोदर मंडळीबद्दल विचार करत असताना तुम्हाला काय वाटतं? मंडळीची जर तुम्ही व्याख्या द्यायचं ठरवलं, तर तुम्ही काय व्याख्या द्याल? किंवा कशा प्रकारे तुम्ही सांगू शकाल की मंडळी म्हणजे काय? हॅलो. काय वाटतं? हॅलो. येस, बोला. मंडळी म्हणजे देवाने त्याच्या रक्ताने विकत घेतलेले लोक. जसं प्रेषित 20व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हम्म. हम्म. ओके, बरोबर. आणखी आणखी काय सांगू शकता? देवावर विश्वास ठेवणाऱ्यांचा समूह. हम्म. बरोबर. तर बरोबर आहे. चांगले उत्तर दिले दोघांनी पण. किती अद्भुत आहे ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल पाहतो. तर मंडळी म्हणजे देवाच्या कृपेद्वारे जगापासून वेगळे केलेले आणि ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने विकत घेतलेले लोक, नाही का? आपल्या जर सोप्या भाषेत जर त्याची व्याख्या करायची ठरलं, तर अशा प्रकारे आपल्याला करता येईल, नाही का? आणि त्यासाठी आपण एक वचन पाहू शकतो. देवाच्या वचनाच्या बाहेर आपण कुठेच जात नाही, नाही का? देवाचं वचन त्याबद्दल आपल्याला फार सुंदर रीतीने मार्गदर्शन करतं. की ज्यावेळेस मंडळीबद्दल आपण पाहतो, विशेष करून प्रगटीकरणाचं पुस्तक जर आपण पाहिलं, तर तिथे एक सुंदर साक्षात्कार योहान जो आहे तो पाहत आहे. आणि तो साक्षात्कार काय होता बरं? त्याने जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातामध्ये एक गुंडाळी पाहिलेली आहे. आणि ती शिक्क्यांनी बंद होती ती गुंडाळी. आणि मग तिथं काय होत आहे की त्या गुंडाळीवरचे शिक्के फोडून उघडण्यासाठी कोण योग्य आहे असं एक मोठा पुकारणारा एक बलवान देवदूत म्हटलेला आहे. आता प्रत्येक शब्द प्रयोगाकडे बारकाईने लक्ष द्या. प्रगटीकरण 5व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं वचन 2 मध्ये, की एक मोठा देवदूत जो बलवान देवदूत म्हटलेला आहे तो पुकारतो की ह्या जी गुंडाळी आहे ती उघडण्यास कोण बलवान आहे किंवा कोण योग्य आहे. आणि मग तिथं योहान जो आहे तो आणखी एक चित्र पाहतो की अरे, त्याला ती गुंडाळी उघडण्यासाठी कुणीच योग्य दिसलेला नाही, कुणीच समर्थ नव्हता. आणि मग ह्या गोष्टी पाहिल्यानंतर योहान रडायला लागला. त्याला खूप वाईट वाटलं. आणि मग तो रडत असताना वडील वर्ग जे होते त्यांच्यापैकी एक जण
तिथे येऊन त्याला म्हणाला, रडू नको म्हणे, पहा यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला आहे, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. तर काय त्या त्या गुंडाळीबद्दल आपण विचार करत असताना देवाची अद्भुत महान योजना उलगडणारा असा कोणीतरी आहे, ज्याने महान विजय मिळवलेला आहे. आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो तो दाविदाचं अंकुर म्हटलेला आहे त्याला, आणि ज्याने जय मिळवलेला आहे, जो यहुदा वंशाचा सिंह म्हटलेला आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना तेव्हा काय झालेलं आहे, वचन 6 आपल्याला सांगतं की जे जे 4 प्राणी म्हटलेले आहेत त्यांच्यामध्ये आणि वडील मंडळी ह्यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला, तो कसा विजयी झालेला आहे त्याचा उलगडा पुढं केलाय. त्याचा वध करण्यात आला आणि मग आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहायला म्हटलेला आहे. आता ज्यावेळेस आपण त्या योहानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर काय झालेलं आहे की योहान रडत आहे, आणि रडत असताना तिथं वडीलजनांपैकी एक तिथे येऊन त्याला म्हणतो की तू रडू नकोस, पहा यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर, नाही का. अं, तर मग योहानाच्या लगेच त्याची जी नेत्र आहे ती उघडली असावेत, आणि लगेच आता यहुदा वंशाचा सिंह आणि दाविदाचा अंकुर म्हटल्यानंतर तो किती पराक्रमी दिसायला पाहिजे, तो किती अफाट आणि महान आणि अद्भुत असा दिसायला पाहिजे. कदाचित तो विचार योहान सुद्धा करत असावा, नाही का. आणि जेव्हा योहान ऐकतो की यहुदा वंशाचा सिंह, आणि मग तो वळून पाहतो, तर त्याला काय दिसतं बरं? एक कोकरा दिसतो, बरोबर की नाही. तो उभा आहे कोकरा, आणि त्याला 7 शिंग आणि 7 डोळे होती म्हटलेले आहे. तर योहान काय ऐकतो? यहुदा वंशाचा सिंह आणि दाविदाचा अंकुर ही शब्द ऐकतो, आणि ज्यावेळेस तो वळून पाहतो तर त्याला तो कोकरा दिसतो. तर इथं हा जो कोकरा आहे, जो योहान पाहत आहे, तो दुर्बळ नाहीये. हा कोकरा जो आहे त्याचा वध करण्यात आलेला होता म्हटलेला आहे, पण तो पुन्हा उभा राहिलेला आहे, तो विजयाने उभा राहिलेला आहे. आणि आता त्याची 7 शिंग आणि 7 डोळे हे कशाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करत आहे, की तो कोकरा सामर्थ्यशाली आहे, तो कोकरा सर्व ज्ञानी आहे, आणि तोच कोकरा सर्वस्वी योग्य आहे ती गुंडाळी उघडण्यासाठी, बरोबर. आणि मग ह्या सर्व गोष्टी चालू असताना आपल्याला पाहायला भेटतं की ते प्राणी आणि जे वडील होते ते त्या कोकऱ्याच्या पाया पडले म्हटलेलं आहे. आणि मग त्यांनी एक गीत गायलं, आणि ते गीत आपल्याला या वचन 9 मध्ये पाहायला भेटतं. आणि ते गीत काय होतं? ते किती सुंदर हे गीत आहे. ते म्हणत होते की तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस. का बरं? कारण तू वधला गेला होतास, आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. कसा तो विजय झालेला आहे? मंडळी काय आहे? तर मंडळीसाठी तो गौरवी ख्रिस्त वधला गेला. मंडळी जी आहे, कोणत्या सोन्याने किंवा या जगातील कोणत्या रत्नाने किंवा या जगातील कोणत्या मौल्यवान गोष्टीपेक्षाही सर्वात मौल्यवान अशा त्या खजान्याने विकत घेतलेले आहे. आणि ते मौल्यवान खजाना किंवा ते मौल्यवान धन काय आहे? तर जो अखिल विश्वाचा निर्माण करता प्रभू, तो देहधारी होऊन आला, आणि त्याने आपलं अनमोल रक्त सांडलेलं आहे, आणि त्याच्या रक्ताने त्याने देवासाठी, त्याच्यासाठी विकत घेतले आहे. तर ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो तर ख्रिस्ताने विकत घेतलेली ही मंडळी आहे. आता ज्यावेळेस मंडळीबद्दल आणखी पुढे येतो तर मग पुढे असा प्रश्न आपल्या समोर येईल की मग याचा पाया किंवा मूळ कुठून आहे मंडळीचं? तर नक्कीच आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की ख्रिस्ताने मोलाने विकत घेतलेले आहे. तर नक्कीच ते मूळ किंवा तो पाया पुन्हा आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन जायला पाहिजे, बरोबर की नाही. पुष्कळ वेळा मंडळीबद्दल विचार करत असताना अनेक ठिकाणी ही माझी मंडळी आहे, ही त्याची मंडळी आहे, ही ह्या
याची मंडळी आहे, ती त्याची मंडळी आहे. ह्या गोष्टी वारंवार आपल्याला पाहायला भेटतात. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, पवित्र शास्त्रामध्ये या मंडळीबद्दल सांगण्यात आलेलं आहे, ती खरी मंडळी ख्रिस्ताची आहे. पौलाबद्दल सुद्धा विचार करा, ज्यावेळेस करिंथमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की कोणी म्हणायचं की मी अपोल्लोसाचा, मी पेत्राचा, कोणी म्हणायचं मी पौलाचा. पौल म्हणतो की पौलाने तुमच्यासाठी आपलं रक्त नाही सांडलेलं, वधस्तंभावर तो नाही गेलेला किंवा पेत्र नाही गेलेला. तो म्हणतो की आम्ही केवळ पाणी देणार होतो, नाही का? तर ते वाढवणारा, तो रोवणारा, तो कोण आहे? देव आहे, ख्रिस्त आहे स्वतः. तर त्याच्याबद्दल शिकत असताना आपल्यासमोर एक संदर्भ आहे, जो आपल्याला मंडळीचा जो पाया आहे किंवा मंडळीचा मूळ आहे, ते आपल्याला समजण्यास मदत करेल. मत्ती कृषी वर्तमान 16व्या अध्यायामध्ये जिथे आपल्याला पाहायला भेटतं की सर्व शिष्यांना घेऊन प्रभू येशू ख्रिस्त जो आहे फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागामध्ये तो गेलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्याने एक प्रश्न तिथे विचारलेला आहे. आणि तो प्रश्न काय बरं? मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? बरोबर. आणि हाच एक महत्वाचा प्रश्न आहे, ज्याच्यावर हे सर्व अस्तित्व अवलंबून आहे, की मंडळीचा स्रोत किंवा ती मंडळी नेमकं कोणाची आहे. आणि त्यासाठी आपण थोडक्यात हा संदर्भ पाहू. तर इथं काय म्हटलेलं आहे, की मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? दोन प्रश्न या संदर्भामध्ये आहे. एक म्हणजे लोक कोण म्हणून म्हणतात आणि दुसरं म्हणजे तुम्ही कोण म्हणून म्हणता. तर आता सगळ्यात अगोदर तिथलची पार्श्वभूमी आपण पाहू शकतो, की कैसरिया फिलिप्पी हे जे ठिकाण आहे किंवा हा जो भाग आहे, हे जे हे जे गाव जिथे वसलेलं होतं, आपल्याला पाहायला भेटतं ते गालिल समुद्राच्या उत्तरेस जवळजवळ सुमारे 25 मैलांवर जो माउंट हर्मन होता त्याच्या पायथ्याशी वसलेलं होतं. आणि हे जे ठिकाण होतं कैसरिया फिलिपी, ते आपल्याला पाहायला भेटतं की धार्मिक जे यहुदी जे लोक होते त्यांच्या मर्यादेच्या बाहेर ते होतं. आणि पुष्कळ वेळा ते लोक त्या ठिकाणी जाण्यास नकार द्यायचे. का बरं? कारण त्या भागामध्ये बरेच ग्रीक, रोमी लोक राहायचे. विशेष करून इतर जे परराष्ट्रीय लोक जे आहेत ते त्या ठिकाणी राहायचे. आणि विशेष करून तिथं भयंकर रीतीने अन्य दैवतांची भक्ती केली जायची. विशेष करून पॅन नावाचा देव. आणि विशेष करून जर तुम्ही या या दैवताबद्दल पाहिलं, तर हा जो होता अशा प्रकारे असायचा की अर्ध माणूस आणि अर्ध बकरी, नाही का, किंवा शेळीसारखं त्याचं आकार असायचा. आणि आणि ते 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 अशा प्रकारे विश्वास ठेवायचे की हा जो देव आहे तो जंगल, डोंगर किंवा रानटी निसर्ग यांचा तो देव आहे. आणि मग हा जो देव होता तो जणू काय अचानक भीती निर्माण करणारा होता. कारण पॅन हा जो शब्द आहे त्याच्यापासूनच इंग्रजी जो शब्द आहे पॅनिक हा शब्द आलेला आहे. मग भयंकर भीती निर्माण करणारा हा शब्द होता. आणि ख्रिस्त जो आहे तो आता अशा ठिकाणी उभा आहे, अ, अशा उंच ठिकाणी तो उभा आहे, जिथून तो त्या ठिकाणी पाहत आहे. कारण जिथं याचं मंदिर होतं पॅन दैवताचं, ते ऍक्च्युली एक गुहा होती. आणि ती गुहा एका मोठ्या खडकात कोरलेली होती. आणि तिथंच त्याच भागामध्ये फक्त तेवढंच नाही तर इतर सुद्धा असे अन्य देव होते. त्याच्यामध्ये बाल दैवत पण होतं. आणि असे वेगवेगळ्या अशा देवतांची ते भक्ती करणारे होते. ख्रिस्त त्याचे शिष्य अगदी अगदी उंच ठिकाणी आहे. आणि ख्रिस्त आता तिथं पाहतोय खाली. आणि तो काय म्हणत आहे की त्याने जाणून बुजून त्या ठिकाण निवडलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि तिथून तो काय करत आहे? आपल्या शिष्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही लोक मला काय म्हणून म्हणतात? आणि तेव्हा मग शिष्य त्याला उत्तर देतात की कोणी संदेष्टा, कोणी एलिया, नाही का, तर कोणी इर्मया, नाही का, किंवा संदेशातील कोणी एक असं म्हणतात. पण ख्रिस्ताचा जो प्रश्न आहे आणखी जाऊन अगदी त्यांच्या हृदयाबद्दल आता तो विचारतो. आणि तो म्हणजे काय? पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?
ख्रिस्त जमावापासून आता त्यांच्या अंतःकरणाकडे वळतो. तुम्ही नाही का, तो वैयक्तिक रीतीने तो उत्तर आता तो मागत आहे. आणि हेच उत्तर प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी अगदी मोलाचं आणि महत्वाचं आहे. वैयक्तिक रीतीने तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तुमचा विश्वास काय, माझ्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे, मी कोण आहे तुमच्यासाठी? हा प्रश्न प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो तर ही मंडळी ख्रिस्ताची आहे. आणि जर ही मंडळी ख्रिस्ताची आहे आणि आपण जर त्या मंडळीचा भाग आहे, तर आपल्या समोर सुद्धा हाच प्रश्न आहे की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आणि त्यावेळी शिमोन पेत्राने दिलेलं उत्तर फार अद्भुत आहे. सर्व शिष्यांच्या वतीने शिमोन पेत्र म्हटला की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आता ख्रिस्त म्हणजे काय? अभिषिक्त. आणि आपल्याला माहित आहे जुन्या करारामध्ये अ, अ, कोण होते बरं ज्यांचा अभिषेक केला जायचा? तर राजे, याजक आणि संदेष्टे आपल्याला पाहायला भेटतं. पण ख्रिस्ताबद्दल विचार करत असताना तो राजांचा राजा आहे, याजकांचा याजक आहे आणि संदेष्टांचा संदेष्ट आहे. तो देवापेक्षा किंचितही कमी नाहीये. तर पित्यासारखा अनिर्मित, सनातन, गौरवी तो आहे. आणि पुढं काय म्हटलेलं? तो ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र म्हटलेला आहे. तर खऱ्या रीतीने ते कैसर जे फिलिपी होतं, ते तिथं जे दैवत होतं ते खरे नाहीत. पण हा खऱ्या जिवंत देवाचा पुत्र त्या ठिकाणी उभा आहे. आजूबाजूला सर्व अंधार आणि सर्व भयानक अवस्था आहे. हा पुत्र आहे, पित्यासारखाच स्वभावाचा आहे, देवपणामध्ये समान दर्जाचा आहे, खुद्द देव तो आहे. तो दत्तक घेतलेला नाही, तर तो सार्वकालिक एकुलता एक पुत्र आहे. जो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो, तो तिथं उभा आहे, खुद्द देव तिथं उभा आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं ज्याची आराधना अगदी जुन्या करारातील संत गणांनी सुद्धा केलेली आहे. तो ख्रिस्त त्यांना प्रश्न विचारतो. तेव्हा पेत्राने दिलेलं उत्तर फार अद्भुत होतं. आणि ज्यावेळेस ते उत्तर अं, ऐकतो प्रभू, त्यावेळेस तो काय म्हणतो? शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. तू धन्य आहेस. का बरं? कारण हे तुझ्या मानवी तर्काने आलेलं नाही. हे जे ज्ञान आहे, देवाबद्दल योग्य ज्ञान, ख्रिस्ताबद्दलचं योग्य समज, ही तुझ्या स्वतःच्या बळाने आलेली नाहीये, तर माझ्या पित्याने ती प्रगट केलेली आहे. यातून आपण पाहतो की केवळ देवाच्या कृपेने हे अद्भुत तारण आहे. हा विश्वास देवाचा अद्भुत दान आहे. देवाचा आत्मा आपल्या हृदयात तो उत्पन्न करतो, नाही का? आणि तेच इथं घडत आहे. आणि मग या सर्व गोष्टी बोलत असताना पुढे येऊन आपल्याला पाहायला भेटतात. पुढे जाऊन ख्रिस्त त्याला म्हणतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन म्हटलेलं आहे. तू पेत्र आहेस. काय? तू एक दगड. पेट्रॉस हा जो शब्द आहे तो म्हणजे काय? दगड. आणि ख्रिस्त अशा उंच ठिकाणी आहे आणि तो तिथं त्या भागामध्ये खूप मोठमोठे खडक पण होते आणि छोटे असे दगड पण होते. आणि नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की तो जो खडक होता, जिथं त्या पॅन दैवत ठेवलेलं होतं आणि तिथं ती एक मोठी गुहा होती. तिथं लोकांचा असा विश्वास होता की हे ठिकाण अधोलोकाकडे घेऊन जाणार आहे, मृत्यूकडे घेऊन जाणार आहे. आणि लोक भीतीत राहायचे आणि त्या भीतीमुळं ते त्याची भक्ती करायचे. पण ख्रिस्त त्या खडकाकडे पाहतो आणि तो म्हणतो की नाही, तो नाहीये खडक, मी तो खडक आहे, ज्यावर मी माझी मंडळी रचीन, मी बांधीन म्हटलेलं आहे. बांधणारा तुम्ही आणि मी नाहीये मंडळी. मंडळी बांधणारा कोणता या जगातील सगळ्यात थोर म्हटलेला सेवक पण नाहीये, कोणता बिशप नाही, कोणीच नाही, कोणता रेव्हरंड पण नाहीये. मंडळी ख्रिस्ताची आहे आणि ख्रिस्त स्वतः ती मंडळी बांधतो. बांधणारा ख्रिस्त आहे. मंडळी कोणत्याही संस्थेची, कोणत्या व्यक्तीची, कोणत्या समूहाची नाहीये. मंडळी ही ख्रिस्ताची आहे.
आणि म्हणूनच तो काय म्हणतो, अधोलोकाच्या द्वारांचं तिच्या पुढं काही चालणार नाही. का बरं? कारण त्या गुहेला काय म्हणायचे, पाताळाचा दरवाजा. तिथं ज्यावेळेस प्रवेश करायचं जे ठिकाण होतं त्याला अधोलोकाचं द्वार म्हणायचे. थॉमस जे होते ते अशा प्रकारे म्हणतात की त्या अधोलोकाच्या सावलीतच ख्रिस्त जाहीर करत आहे की त्याची मंडळी ही विजयी असणार आहे. किती अद्भुत आहे. काही जे देवाचे सेवक आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की ख्रिस्ताने हे अन्य जातींनी भरलेलं ठिकाण निवडलं, जेणेकरून हे दाखवता यावं की मंडळी केवळ इस्रायल पुरती मर्यादित नाही, तर सर्व राष्ट्रांती विस्तारेल. अगदी अन्य देवांनी भरलेल्या प्रदेशात सुद्धा ख्रिस्ताची खरी मंडळी आपल्याला पाहायला भेटल. रिचर्ड बॅक्स्टर आहे ते म्हणतात की खरा विश्वास हा जगातील खोट्या धर्माने तयार होत नाही, तर पित्याच्या प्रगटीकरणाने येतो. पूजेच्या गोंधळात पेत्राची कबुली जी होती ती पवित्र आत्म्याने प्रेरित होती, नाही का? आणि म्हणूनच पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. आता एक संदर्भ जो आहे तो योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. रोमन कॅथलिक लोक काय करतात, हाच संदर्भ घेतात आणि ते काय करतात, ते अशा प्रकारे जोडतात की पेत्राकडे प्रभू येशू ख्रिस्ताने तो अधिकार दिलेला होता जो तो बांधू शकेल आणि आणि तो ज्याला वाटेल त्याला तो मोकळा करू शकेल. आणि म्हणूनच पेत्र जो आहे ख्रिस्तानंतर आमच्यासाठी सगळ्यात उच्च जागेचा, आणि पेत्रानंतर मग पोप आहे. आणि म्हणून पोपचं तुम्ही ऐकायला पाहिजे. 15व्या-16व्या शतकामध्ये ह्याच गोष्टी चालू होत्या. 14व्या 15व्या 16व्या शतकामध्ये, त्याच्या अगोदरही ह्याच गोष्टी चालू होत्या. त्यांनी ह्याच वचनाचा दुरुपयोग केलेला आहे. पण संदर्भ काय चाललेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त अगोदरच्या वचनामध्ये मंडळीबद्दल बोलत आहे. बरोबर की नाही? अगोदर काय म्हटला की तू पेत्रा आहेस, तू तो खडा आहेस, तू तो छोटा दगड आहेस, परंतु मी माझी मंडळी ह्या खडकावर, खडा आणि खडक याच्यामध्ये फरक आहे. खडक ख्रिस्त आहे, त्या खडकावर बांधीन म्हटलेला आहे. आणि मग त्याच शब्दांना बोललो जोडून पुढे तो बोलत आहे, तो मंडळीबद्दल बोलत आहे. खरं तर तो काय म्हणत आहे, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. जर तुम्ही बारकाईने तो संदर्भ वाचला, तुम्ही निरीक्षण केलं, तर तो मंडळीबद्दल सांगतो, मी मंडळी बांधीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही म्हटलेलं आहे. आणि पहा, मी स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या तुला देईल म्हटलेलं आहे. आता काय आहे, बांधणं आणि सोडणं सगळ्यांना आवडतं. अरे मी बंधनातून सोडतो, नाही का? पुष्कळ ठिकाणी तुम्ही ऐका, मी याला आता मोकळं करतो, आता याची बंधनं मी सोडतो, सैतानाला मी बांधतो. नाही 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 नाही, काहीच नाही करू शकत आपण, नाही का? नवीन कराराच्या काळामध्ये लोकांनी प्रयत्न केले, नाही का, भूत काढायचे. त्यांना किती भयंकर त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं आपल्याला माहित आहे. आपल्याकडे तो अधिकार नाहीये. मग ख्रिस्त ज्यावेळेस म्हणतो की स्वर्ग राज्याच्या किल्ल्या म्हटलेला आहे, नाही का? खरं तर ह्या किल्ल्या काय आहे, ज्या ख्रिस्ताने त्याच्या मंडळीकडे दिलेल्या आहेत. त्या किल्ल्या म्हणजे काय, सुवार्तेचं कार्य. कारण त्याचं कारण आहे, कारण दरवाजा उघडणं आणि बंद करणं हे एकीकडे मंडळीच्या शिस्तीबद्दल सुद्धा आठवण करून देणार आहे. दरवाजा उघडणं म्हणजे सुवार्तेच्या प्रचाराने लोकांना ख्रिस्ताकडे प्रवेश मिळणं. दरवाजा बंद करणं म्हणजे जो सुवार्थ नाकारतो त्याला राज्याबाहेर ठेवणं, नाही का? आणि म्हणूनच मंडळीचं जे सुवार्तेचं कार्य आहे आणि विशेष करून शिस्तीचा अधिकार आहे, तो इथं दाखवलेला. इथं पोपचा अधिकार दाखवलेला नाहीये. कॅल्विन जे आहेत देवाचे सेवक होते ते म्हणतात की या किल्ल्यांनी पेत्र नव्हे तर सुवार्तेचा प्रचार लोकांना स्वर्ग राज्यात प्रवेश करून देतो. पेत्राने काय केलेलं आहे, पेंटेकॉस्टच्या दिवशी ख्रिस्त गाजवलेला आहे. तिथं काय झालेलं आहे, पेत्राकडे पाहून लोक नाही आले. पेत्राचा संदेश लोकांचं जीवन बदलणारा होता. तो संदेश पेत्राच्या स्वतःबद्दल नव्हता, तो संदेश ख्रिस्ताबद्दल होता. आणि तो ख्रिस्ताचा उलगडा प्रत्येक हृदय उकळणारा होता. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलच मत आहे 18व्या अध्यायामध्ये ख्रिस्त मंडळीच्या शिस्तीबद्दल बोलत असताना त्याच प्रकारे बोलत आहे.
बांधणं आणि सोडणं काय आहे? एखादा व्यक्ती मंडळीमध्ये जर वाईट कृत्य करत आहे, मंडळीच्या ते लक्षात येतं, मग ख्रिस्ताने त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे? त्याच्यासाठी योग्य तो एक नमुना किंवा योग्य ते अ, 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 मार्गदर्शन केलेलं आहे. मग ते 18 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्याला काय सांगणं गरजेचं आहे? अगोदर एका दोघाने जाऊन त्याला सांगा म्हणे. एकांतामध्ये एकाने सांगा, दोघांनी सांगा. त्याने तरी ऐकलं नाही, तेव्हा मग त्याला मंडळी समोर आणा म्हटलेलं आहे. आणि मग त्याने तेव्हा सुद्धा ऐकलं नाही, तर त्याला मंडळीच्या बाहेर घालवण्यात यावं. आणि हा निर्णय सर्वसंमतीने योग्य रीतीने पवित्र शास्त्र आधारित घ्यावा. आणि ज्यावेळेस एखादी मंडळी जर म्हणते की हा दोषी आहे आणि हा आपल्या पापातून बाहेर निघत नाही, हा आपल्या पापामध्येच जगत आहे आणि तो निर्णय मंडळी प्रार्थनापूर्वक घेत आहे, या सर्व गोष्टींची पडताळणी करून घेत आहे, तर मग पहा तुमच्या त्या निर्णयाला सुद्धा स्वर्गातून देव जणू काय मान्यता देतो. बांधणं आणि सोडणं दोन्ही गोष्टीबद्दल पवित्र शास्त्र आपल्याला शिकवितं. मंडळीची शिस्त त्याबद्दल सुद्धा पवित्र शास्त्र आपल्याला शिकवितं. करिन्थकरास पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, पौल म्हटला, तो जो व्यक्ती जो कुकर्म करत होता त्याला मंडळीच्या बाहेर काढा, सैतानाच्या हवाली करा म्हटलेलं आहे. इथपर्यंत की त्याच्यासाठी प्रार्थना पण करू नये. तो अगदी बाहेर गेलेला आहे, जेणेकरून ज्या वेळेस तो तिथं होरपळला जाईल, त्यावेळेस तो होरपळून पुन्हा पुन्हा मागे येईल, पश्चाताप करेल तो. बरोबर की नाही? तर तशाच प्रकारे हे आपल्याला सोडणं आणि बांधणं त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. याचा संबंध अगदी स्वर्गाशी आहे. जे तुम्ही पृथ्वीवर बांधले किंवा सोडले जाते ते स्वर्गातही बांधले किंवा सोडले जाते. मंडळी जेव्हा ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे निर्णय घेते तेव्हा ते स्वर्गाच्या निर्णयाशी एकरूप असते. म्हणजेच मंडळीचा निर्णय खरा तेव्हाच होतो जेव्हा ख्रिस्ताच्या आज्ञेवर तो आधारित आहे. बरोबर की नाही? मग या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो आणि मग आपण एका सारांशाकडे येतो की मंडळीचा मूळ किंवा मंडळीचा स्रोत किंवा मंडळीचा पाया काय आहे, तर तो म्हणजे ख्रिस्त आहे. मंडळीचा पाया ख्रिस्त आहे. आणि आपल्याला माहित आहे की ख्रिस्त म्हणतो मी स्वतः माझी मंडळी रचीन. तो स्वतः मंडळी बांधत आहे. मंडळी त्याची आहे, त्याने विकत घेतलेली आहे. त्याचे प्रियजन, त्याचे बंधुवर्ग, त्याचा कळप, त्याची वधू त्याला म्हटलेला आहे, त्याचा देह म्हटलेला आहे. बरोबर की नाही? आणि प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, त्याचं वचन सत्य आहे. आणि म्हणून त्यामुळं त्याची मंडळी वाढत राहणार आहे आणि शेवटपर्यंत टिकून असणार आहे, कारण ही त्याची मंडळी आहे. त्याने ती कशी विकत घेतलेली आहे. नियमशास्त्रानुसार शापाधीन अशी होती सर्व लोक, देवापासून दुरावलेले होते. पण त्याने तो शाप स्वतःवर घेतलेला आहे त्याच्या मंडळीचा. तो आपल्यासाठी शाप असा झालेला आहे. त्याच्यामुळं आपल्यावरील जो सार्वकालिक जो देवाचा क्रोध होता तो त्याने स्वतःवर घेतलेला आहे. आणि म्हणून आता अधोलोकाच्या द्वाराचं त्याच्या मंडळीसमोर काही चालणार नाही. मृत्यू आपला हा आपला अंतिम शेवट कधीच होणार नाही. कैसर फिलिपेमध्ये तो पॅन दैवत जे होतं ते मृत्यू, भीती, दडपणामध्ये आणि भयंकर अशा अंधकारामध्ये त्याबद्दल ते मार्गदर्शन करणार होतं. पण ख्रिस्त म्हणतो की नाही, अधोलोकाच्या द्वाराच मंडळी समोर काही चालणार नाही, कारण मंडळी मरणातून जीवनात पार गेलेली आहे. कारण ती ख्रिस्ताच्या जीवनाशी, ख्रिस्ताच्या मृत्यूशी आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी संयुक्त झालेली आहे. म्हणूनच ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल पाहतो तर पहा, ख्रिस्त मुख्य कोनशिला आहे. इफिसकरास पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तुम्हाला माहिती आहे का मुख्य कोनशिला? आपल्याला थोडस समजून घेणं गरजेचं आहे. बघा, मुख्य कोनशिला कोण आहे बरं? ख्रिस्त. आता एक वचन आपण वाचू सगळ्यात अगोदर आणि मग त्यातून आपण थोडक्यात पाहू शकतो. मला असं वाटतं इफिस 2
इफिस 2 आणि वचन वचन 20, प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात, स्वतः ख्रिस्त मुख्य कोनशिला आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला पाया आणि कोनशिला यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे. कोनशिला जो आहे त्याला कशाला म्हणतात? कोनशिला म्हणजे तो अशा प्रकारचा दगड असतो जो मिस्त्री जो आहे तो फार सुज्ञतेने निवडतो, जेणेकरून तो पाया भरणी योग्य रीतीने करू शकेल. ज्यावेळेस एखादा पाया जर घालायचा आहे तर तो अशा प्रकारचा एका दगडाचा शोध घेतो जिथून तो जो पाया आहे तो पूर्ण होईल. तो कोनशिला जर योग्य नसेल तर तो पाया योग्य बांधला जाऊ शकणार नाही. तर ख्रिस्त हा मुख्य कोनशिला आहे, मुख्य तो दगड आहे जेथून त्या पायाची सुरुवात आहे. आणि मग प्रेषित आणि संदेष्टे त्यांना पाया म्हटलेला आहे. तर प्रेषित आणि संदेष्टे म्हणजे काय बरं? मंडळी कुठं उभा आहे बघा, त्याचा मुख्य स्रोत कुठून आहे? ख्रिस्तापासून आहे. प्रेषित आणि संदेष्टे, संदेश त्यांनी दिलेलं शिक्षण, त्या शिक्षणावर ही मंडळी उभारली जात आहे. प्रेषितांनी दिलेल्या शिक्षणावर संदेष्टांचं शिक्षण आणि प्रेषितांनी दिलेलं शिक्षण हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. आणि हा मंडळीचा मुख्य पाया आहे. आणि या पायाचा मुख्य कोनशिला कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि मग यावर मंडळी कशी रचली जाते? तर केवळ विश्वासाच्या द्वारे. पेत्र म्हणतो की आपण जिवंत धोंड्याप्रमाणे रचले जात आहोत, बरोबर की नाही? तर मग आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो तर मग हा प्रश्न आपल्या समोर येतो की मग हा ख्रिस्त जो महान प्रभू आहे, जो जो स्वर्गामध्ये विराजमान आहे, तो आपली मंडळी कशी बांधतो आणि तो कशी तो रचत आहे, तर आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने. अगदी जुन्या करारापासून तर नवीन करारामध्ये तुम्हाला पाहायला भेटत, कारण तो सामर्थ्य पुरवितो. प्रेषितांची कृत्य 1:8 मध्ये ते सामर्थ्य तुमचं नाव गाजवायसाठी नाहीये. तिथे सांगितलं पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कशासाठी हो? तिथं कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे बोललेलं नाही की ते सामर्थ्य तुम्हाला उड्या मारण्यासाठी येईल, ते सामर्थ्य तुम्हाला कोणाला पाडण्यासाठी येईल, ते सामर्थ्य तुम्हाला कोणाला काहीतरी आजार बरे करण्यासाठी येईल. नाही, ते सामर्थ्य कशासाठी आहे? तुम्ही माझे साक्षी व्हाल, ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी. जे प्रेषित लोक, एक शिष्य अगोदर घाबरून पळाले ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाला खेळत्या वेळी, तेच आता शिष्य धैर्याने ख्रिस्ताची सुवार्त गाजवत आहेत. मग सामर्थ्य काय आहे? ख्रिस्ताची साक्ष निडरपणे, धैर्याने गाजविणं. आणि हे कोण करतं? देवाचा आत्मा ते धैर्य देतो. आज ख्रिस्त त्याची मंडळी त्याच्या अद्भुत आत्म्याच्या सामर्थ्याने आणि सत्याची जी घोषणा केली जात आहे त्याच्या लोकांकडून, त्याद्वारे तो बांधत आहे. एक आध्यात्मिक कुटुंब म्हणून एकत्र राहण्याच्या नवीन जीवनाद्वारे तो बांधत आहे. कृपेने दिलेली जी साधनं आहेत, वचन, विधी, प्रार्थना, सहभागिता, कृपादान, आणि इवन इवन जे 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 क्लेश, त्याद्वारे सुद्धा मंडळी बांधली जात आहे. प्रेषितांची कृत्येमध्ये जेव्हा छळ मंडळीवर आला त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की ती पहिली मंडळी जी आहे ती पांगली. त्यातील शिष्य आणि त्यातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी गेले म्हटले, आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर ती सुवार्ता वेगवेगळ्या ठिकाणी पांगली गेली. मंडळी जी आहे तिथं कमी झाली नाही, तर उलट मंडळीमध्ये दिवसेंदिवस भर पडत गेली. प्रेषितांची कृत्य वारंवार तेच बोलत आहे. मंडळी कशी बांधत आहेत? त्यासाठी ख्रिस्ताने त्याच्या आत्मिक पुढारे आणि सुवार्तिक तयार करून मंडळीद्वारे पाठवल्याद्वारे मंडळी जे आहे ख्रिस्त बांधत आहे. देवाची प्रिय लेकरांनो, ख्रिस्ताने प्रार्थना केली आणि त्याने हे म्हटलेलं आहे की पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. पिकाच्या धन्याने
कामकरी पाठवावेत म्हणून प्रार्थना करा म्हटलेलं आहे. तर हेच आपल्यासाठी आहे. देवाची लेकरं म्हणून आपण कशा प्रकारे ख्रिस्ताच्या मंडळीवर जर आपल्याला पुढारी म्हणून त्याने नेमलेला आहे, तर प्रत्येक तो पुढारी जबाबदार आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही मंडळीचं पालन पोषण कसं करतात, तुम्ही त्या मंडळीकडे कसे पाहतात, तुमचा दृष्टिकोन काय आहे त्या मंडळीबद्दल, ती मंडळी तुमच्यासाठी काय आहे, तुम्ही किती विश्वसनीय आहात जे काम तुम्हाला सोपवलेलं आहे त्याबद्दल, काय तुम्ही देवाचं वचन धैर्याने आणि विश्वसनीयतेने गाजवत आहात का? सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ख्रिस्त महान गौरवी प्रभू आहे, त्याची मंडळी आहे आणि त्याच्या मंडळीवर आपण काम करी आहोत. आपण दास आहोत, आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे. मग आपण ती किती गांभीर्याने पूर्ण करू शकतो आणि किती गांभीर्याने आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता मंडळीबद्दल शिकत असताना पुढे मंडळीचं स्वरूप, पवित्र शास्त्रामध्ये मंडळीला दोन प्रकारे प्रकट केलेलं आहे. एक म्हणजे विश्वव्यापी मंडळी आणि स्थानिक मंडळी. सगळ्यात अगोदर विश्वव्यापी मंडळीबद्दल आपण पाहूया. विश्वव्यापी मंडळी म्हणजे काय आहे? जगाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत सर्व मानवजातीपैकी देवाचा पुत्र खऱ्या विश्वासाच्या ऐक्यामध्ये त्याच्या आत्म्याने आणि वचनाने सार्वकालिक जीवनाकरिता निवडलेले एक चर्च किंवा मंडळी तो गोळा करतो, त्याचे रक्षण करतो आणि आपणा स्वतःसाठी त्याची जोपासना करतो. आणि मी त्या चर्चचा सभासद आहे आणि सर्वदा राहणार आहे असा माझा विश्वास आहे. हायडलबर्ग जो कॅटेकिझम आहे त्यामध्ये हा प्रश्न आहे 54 नंबरचा, की कॅथलिक चर्च, सार्वत्रिक मंडळी, विश्वव्यापी मंडळी म्हणजे काय, त्याच्याबद्दल तुमचा काय विश्वास आहे? तर ते म्हणजे काय, अगदी जगाच्या सुरुवातीपासून ते ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत तो प्रत्येक व्यक्ती जो देवाच्या आत्म्याच्या अद्भुत कार्याने विश्वासाच्या ऐक्यामध्ये देवाच्या वचनाने सार्वकालिक जीवनासाठी निवडलेला, त्या प्रत्येक व्यक्तीकडे देव एकच मंडळी म्हणून तो पाहतो. आज पुण्यामध्ये मंडळी आहे छोटी, जिवंत आशा बायबल चर्च. नगरमध्ये आहे, तुम्ही तिथं तुमची मंडळी आहे. सगळीकडे तुम्हाला मंडळ्या पाहायला भेटतील. पण देव अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अशा प्रकारे तो पाहत नाही, तर तो एकच जमाव, एकच मंडळी म्हणून तो पाहतो. विश्वव्यापी मंडळी, ख्रिस्ताची मंडळी, कॅथलिक मंडळी, सार्वत्रिक विश्वव्यापी मंडळी म्हटलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो गौरवी प्रभू त्याच्यावरती आधारलेले आहे, देवाच्या आत्म्याद्वारे प्रवाहित आहे. आणि मंडळीबद्दल विचार करत असताना दोन महत्वाची सत्य पवित्र शास्त्र शिकविते. एक म्हणजे विश्वव्यापी मंडळी आणि दुसरे म्हणजे स्थानिक मंडळी. आता विश्वव्यापी मंडळीबद्दल आपण पाहत आहोत आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, हे मंडळी ज्यावेळेस आपण म्हणतो तर ही मंडळी जी आहे जगातील सर्व मंडळांबद्दल नाही, कारण अनेक मंडळ्या देवाच्या वचनापासून भटकलेल्या आहेत. सार्वत्रिक मंडळी म्हणजे काय? जगाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निवडलेले आहेत, इफिसी 4 नुसार, जे केवळ कृपेने विश्वासाच्या द्वारे, विश्वास केवळ ख्रिस्तावर, जे विविध ठिकाणी राहणारे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, जगाच्या सर्व भागातील देवाचे खरे लोक. प्रकटीकरण 5:9 मध्ये तेच सांगितलंय. काय बरं? तो आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्र ह्यांमधून, हे सर्व नाही म्हटलेलं, ह्यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. मग विश्वव्यापी मंडळी आणि स्थानिक मंडळी या दोन भागाबद्दल विचार करत असताना, या दोन सत्यांबद्दल विचार करत असताना, या दोन सत्यांमध्ये काय फरक आहे? तर त्यालाच दुसरे पण शब्द आहे, अदृश्य मंडळी आणि दृश्य स्वरूपातील मंडळी. तर अदृश्य मंडळी म्हणजे काय बरं? संपूर्ण ते निवडलेले लोक, संपूर्ण त्या विश्वासणाऱ्यांचा समूह,
एकच मंडळी म्हणून देव त्यांच्याकडे पाहत आहे, ज्याला आपण अदृश्य म्हणतो. आपण त्या सर्व संतगणांना आता पाहू शकत नाही. आपल्या समोर असणाऱ्या, आपल्या मंडळीमध्ये असणाऱ्या लोकांना आपण पाहतो, पण इतर देशामध्ये असणारे त्या प्रत्येकाला आपण लगेच नाही पाहू शकत. कुठे कुठे, कोणत्या देशात, कोणत्या भागात, कोणत्या ठिकाणी ते लोक आहेत, पण जे विश्वासणारे त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल ते आपल्याला पाहायला भेटतं. मग आता ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल पाहतो, काय वाटतं मंडळीची जी सुरुवात आहे, कुठून मंडळीची सुरुवात झाली, कोण सांगू शकतं? मंडळीची सुरुवात कुठून झालेली आहे? कोण सांगू शकतं? पास्टर, इस्रायल लोकांपासून का? नाही नाही, मी विचारतोय. पास्टरची काय वाटतं? वधस्तंभाच्या आदल्या दिवशी जेव्हा भाकर मोडली, त्या दिवशी प्रभू भोजन झाला. बरं. पुष्कळ वेळा काय होतं माहितीये का, मंडळीबद्दल विचार करत असताना फक्त नवीन करारापासूनच मंडळीची सुरुवात आहे अशा प्रकारे अ, पुष्कळ लोक जे आहेत ते शिकवतात किंवा ते विचार करतात. परंतु खऱ्या रीतीने आपल्याला हे पाहायला पाहिजे की जुन्या करारापासून पण आणि नवीन करारामध्ये सुद्धा मंडळी मंडळीची सुरुवात खरं तर अगदी जुन्या करारापासून आहे. कसं बरं? कारण आपल्याला माहित आहे देवाची जी तारणदायी योजना आहे ती एकच तारणदायी योजना त्याने अगदी सुरुवातीपासून केलेली आहे. त्याने बदललेली नाही. जुन्या करारातील लोकांना वेगळे आणि नवीन करारातील लोकांना वेगळे. जुन्या करारातील लोक सुद्धा भविष्यामध्ये जो ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावणार होता, त्याचं जे अद्भुत रक्त सांडणार होतं, त्या भविष्याकडे पाहून त्यांचं जीवन बदललेलं आहे. जुन्या करारामध्ये सुद्धा तोच आत्मा जो आज आपल्या हृदयात वास करतो, त्यानेच जुन्या करारातील संतगणांचं सुद्धा जीवन बदललेलं आहे. त्यानेच विश्वासाने त्यांना त्या क्रूसाकडे पाहायला शिकवलेलं आहे. उदाहरणार्थ आदाम हवेबद्दल जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी पाप केलं, परंतु ज्यावेळेस देवाने त्याला चर्मवस्त्रे घातली, त्यावेळेस नक्कीच त्यांच्या हृदयामध्ये कुठं ना कुठं हा प्रकाश पडला असावा की तो अद्भुत ख्रिस्त आमच्यासाठी वडल्यात येणार आहे. अरे, हे अर्पण खुद्द देवाने दिले, आम्हाला झाकलेलं आहे. ते एक सावली रूपाने आपल्याला पाहायला भेटतं. अब्रामाबद्दल विचार करत असताना गलतीकारक पत्रामध्ये जर आपण पाहिलं तर अब्रामाने म्हणे त्या संतानाचं जे अभिवचन देवाने दिलेलं होतं त्या अभिवचनावर त्याने विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याचा काय झालं, नीतिमान त्याला गणण्यात आलेला आहे. जुन्या करारातील संतगण मग हे मंडळीचा भाग होते का, तर हा होते. कारण जुन्या करारामध्ये सुद्धा मंडळी हा जो शब्द आहे जरी सरळ सरळ वापरला गेला नसला, पण मंडळीचं जे सार आहे ते आपल्याला जुन्या करारामध्ये सुद्धा पाहायला भेटतं. इब्री 13:8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि सदा सर्व काळ युगानुयुग सारखा आहे आपल्याला माहित आहे. देव कधी बदलत नाही आणि तारणाचा मार्ग सुद्धा बदलत नाही. आणि म्हणून देवाचे लोक जे आहेत ते आपण वेगळे करू शकत नाही. आता जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आपण देवाच्या मंडळीबद्दल विचार करतो तर मंडळीसाठी जो शब्द वापरलेला तो म्हणजे काय, कोहल किंवा कहल, नाही का, असा हा शब्द आहे. तर हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो सभा किंवा मंडळी, बोलावलेली, देवाने बोलवलेली मंडळी. आणि तो शब्द तुम्हाला विशेष करून अनुवादाचं जे पुस्तक आहे तिथं पाहायला भेटल.
की जिथं म्हटलेलं आहे की प्रभूच्या त्या त्या ठिकाणी त्यांना एकत्र करण्यात आलेला आहे. आणि ग्रीक भाषेमध्ये तो शब्द जो आहे अ, तो एक्लेसिया अशा प्रकारे म्हणून दिलेला आहे आणि त्याचा अर्थ मंडळी असाच होतो. आता ज्यावेळेस आपण जुन्या करारामध्ये इस्रायल लोक आपल्याला दिसतात, एक राष्ट्राबद्दल एका राष्ट्रावर लक्ष केंद्रित असताना आपल्याला दिसतं. पण ज्यावेळेस तुम्ही बारकाईने त्या राष्ट्राकडे पाहता आणि नवीन करारामधील मंडळीकडे तुम्ही पाहता, तर हे दोन्ही पण वेगळे नाहीये. तर त्यांचं जे चित्रण आहे ते जणू काही एक झाडाप्रमाणे केलेलं आणि रोमकरास पत्रामध्ये पॉल तशाच प्रकारे बोलतो 11व्या अध्यायामध्ये. तो जणू काय काय म्हणतो माहितीये का, जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेष करून लावण्यात येईल म्हटलेलं आहे. तर जणू काय एका झाडाप्रमाणे पॉल याकडे पाहत आहे. जुन्या करारातील संत गणांबद्दल आपण विचार करत असताना जुना करार ते एक सावली प्रमाणे दाखवतं आणि मग नवीन करार जो आहे त्याचं वास्तव्य आपल्याला दाखवितं. उदाहरणार्थ जर तुम्ही एखादी छोटस जे बीज आहे, एखाद्या झाडाचं बीज अगदी ते छोटं असतं. तुम्हाला माहित आहे का, जर तुम्ही ते झाड त्याचं जे बीज आहे जर तुम्ही लावलं, तर ते बीज त्याच्यामधून तुम्हाला ते पूर्ण जे झाड आहे त्याचा आकार आणि त्याचं त्याचं जे आवाढव्यपणा आहे ते कळत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ते बी लावता, तुम्हाला माहित आहे की ते बी ते उगून येतं आणि मग त्याचं मोठं झाड होतं आणि त्याला फळ येतात, येऊ लागतात नाही का. पण हे जे मोठं झाड आहे त्याचं सार कुठं आहे आपल्याला पाहायला भेटतं, ते कुठून होतं, त्या एका छोट्या बियापासून सुरुवात होते. तशाच प्रकारे जुना करार जो आहे तो एक सावली आपल्याला पाहायला भेटते, जे वास्तविकतेमध्ये जे प्रगट होणार होतं त्याचं खरं तर ते सारच होतं त्याचं नाही का. आणि आता आपल्याला पाहायला भेटतं एक मोठं झाड अगदी पुढं आलेलं आहे. नवीन करार आपल्याला पाहायला भेटतं. तर एकच मंडळी म्हणून पाहिलं जातं. आता मंडळीबद्दल विचार करत असताना विश्वव्यापी मंडळीबद्दल आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आता स्थानिक मंडळीबद्दल आपण पाहू. आता स्थानिक मंडळीबद्दल विचार करत असताना स्थानिक मंडळी म्हणजे काय. स्थानिक मंडळी म्हणजे इमारत नाहीये, ती एखादी नाव नाही किंवा एक काहीतरी वेगळं विशिष्ट नाव पण नाही, पण एका ठिकाणी एकत्र येणारे ख्रिस्ताचे लोक, मग ते कुठं पण एकत्रित येऊ शकतात. पौलाच्या पत्राबद्दल विचार करत असताना तिथे मंडळी एकमेकांच्या घरात जमायची, त्याला दृश्य मंडळी पण म्हटलेलं आहे. पण प्रत्येक स्थानिक मंडळी ही ख्रिस्ताची खरी मंडळी असेल असं नाहीये. आणि विश्वव्यापी मंडळी आणि स्थानिक मंडळी याच्यामध्ये काय फरक आहे. विश्वव्यापी मंडळीबद्दल विचार करत असताना जे खरे विश्वासणारे लोक आहेत त्या सर्वांना देव एकच मंडळी म्हणून पाहतो. परंतु स्थानिक मंडळीबद्दल विचार करत असताना त्यामध्ये मात्र आपल्याला मिश्र लोक पाहायला भेटतात. त्यामध्ये मग खरे पण विश्वासणारे पाहायला भेटतील, नामधारी पाहायला भेटतील, ढोंगी आपल्याला पाहायला भेटतील. त्याच्याबद्दलच आपल्याला मत्तई शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस ख्रिस्त बोलतो नाही का 7व्या अध्यायामध्ये, की मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. त्यानंतर ख्रिस्ताने दिलेला जो दाखला आहे तो अद्भुत आहे, पेरणी करणाऱ्याचा दाखला नाही का. तिथं काय सांगितलेलं आहे, ते बी कुठं पडतं, वाटेवर पडतं, खडकावर पडतं, काटेरी झुडपात पडतं नाही का, आणि सुपीक जमिनीत पडतं. या सर्व गोष्टी आपल्याला त्या मंडळीमध्ये पाहायला भेटतात. कठीण हृदयाची लोक पण पाहायला भेटतात, अगदी उतावळे लोक पण आपल्याला मंडळीमध्ये पाहायला भेटतात, चिंतेने ग्रस्त झालेले लोक पण आपल्याला पाहायला भेटतात. तर त्यामध्ये खरे ख्रिस्ती फलदायी जीवन जगणारे लोक सुद्धा पाहायला भेटतात. तर आपण पाहतो की सर्व जे मुखाने कबूल करणारे आहे ते खरी मंडळी होऊ शकत नाही. पण आपल्याला पाहायला भेटतं की मुद्दा काय आहे इथं. तर इथं हाच मुद्दा आहे की स्थानिक मंडळी तिथं कुणी पण एकत्रित येऊ शकतं
कोणी तिथं असू शकतं. म्हणूनच ते परिपूर्ण नाही ती मंडळी, नाही का? तिच्यामध्ये पण कमजोरी आहे. म्हणूनच ख्रिस्ताने त्याच्या मंडळीवर काय केलेलं आहे? पुढारी नेमलेले आहेत. ख्रिस्ताने तिचं भरण पोषण करण्यासाठी त्याचा आत्मा दिलेला आहे. ख्रिस्ताने काही कृपेची साधनं दिलेली आहे. त्याचं वचन अद्भुत रीतीने दिलेलं आहे. मंडळीमध्येच आपल्याला पाहायला भेटतं. योहान म्हणतो ख्रिस्त विरोधी पण लोक उठतात. पहिली योहान 2:19 मध्ये ते आपल्यातूनच निघाले म्हटलेलं आहे, तरी ते आपले नव्हते म्हटलेलं आहे. काय आहे तर मंडळीबद्दल योग्य समज आपल्याला यायला पाहिजे. जगाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समयपर्यंत, त्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहत असताना देव एक मंडळी म्हणून पाहतो. त्याला आपण विश्वव्यापी मंडळी म्हटलेलं आहे. तर स्थानिक मंडळी म्हणजे जिथं सर्व लोक व्यक्तिगतरित्या एका ठिकाणी एकत्रित येतात, ख्रिस्ताचं देह म्हणून तिथं आराधना करतात, गीत गातात, ख्रिस्ताचं वचन ऐकतात, ख्रिस्ताचं उलगडा ऐकतात, प्रभू भोजनामध्ये सहभागी होतात. त्याद्वारे पुन्हा त्या ख्रिस्तावर स्वतःला विसंबतात आणि आणि पुन्हा त्याचा आनंद घेतात, नाही का? त्या लोकांबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. तर ज्यावेळेस आपण त्या सभासदांबद्दल पाहतो, तर त्यांना ख्रिस्ताच्या शरीराचं अवयव सुद्धा म्हटलेलं आहे. बरोबर की नाही? ते मंडळीचे सभासद आहेत, नाही का? आणि त्यांच्याबद्दल पहिले योहान 1:3 मध्ये काय म्हटलेलं आहे की जे आम्ही पाहिले आणि ऐकले आहे ते तुम्हालाही ह्यासाठी कळवते की तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. काय आहे? आपण ख्रिस्तासोबत सहभागी आहोत. प्रेषितांच्या शिक्षणाद्वारे त्यांच्याशी आपण सहभागी आहोत. मग स्थानिक मंडळीबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं, स्थानिक मंडळीमध्ये ख्रिस्ताने कृपादाने दिलेली आहे देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने. ख्रिस्ताने मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की असा कोणताच व्यक्ती नाही की जो कृपादानाशिवाय आहे. प्रत्येकाला काही ना काही कृपादान ख्रिस्ताने दिलेलं आहे. आणि जर तुम्ही त्या कृपादानांबद्दल तुम्हाला शिकायचं तर रोमकरास पत्र, करिंदकरास पत्र तुम्ही बारकाईने वाचा. एफिसकरास पत्रामध्ये सुद्धा तुम्हाला त्या कृपादानांबद्दल शिकायला भेटल. तर ती कृपादान त्यामध्ये मुख्य आणखी आपल्याला पाहायला भेटतं, जिथं इफिसकरास पत्रामध्ये सांगितलेलं आहे की त्याने कोणी शिक्षक, कोणी पाळक, तर कोणी 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 पाळक व शिक्षक आणि सुवार्तिक असे केलेले आहेत, नाही का? तर मंडळीमध्ये त्यांनी नेतृत्व उभं केलेलं आहे. त्यासोबतच कोणी पाहुणचार करतं, कुणी कुणी बोध करतं, कुणी मंडळीची व्यवस्था पाहतं, कुणी सल्ला मसलत करतं. तर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक अंग आपापल्या परीने काम करतं म्हटलेलं आहे. बरोबर की नाही? प्रत्येक अंग आपापल्या परीने काम करतं. तेच चित्रण इथं पाऊल रोमकरास पत्र 12व्या अध्यायामध्ये देत आहे. तो काय म्हणतो की ख्रिस्तामध्ये एक शरीर आपण आहोत आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. कारण आपण सगळे जे एकत्रित येतो ते आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या घरातून आपण एकत्र येतो. आपण सर्वांचा स्वभाव वेगळा आहे. आपण सर्वजण वेगवेगळे आहोत. तशाच प्रकारे परंतु एकत्र येतो आपण ख्रिस्ताचा देह म्हणून. ते अशाच प्रकारचे आहे जसं आपलं शरीर आहे आणि आपल्याला वेगवेगळे अवयव आहेत. त्या वेगवेगळ्या अवयवांनी एक शरीर बनलेलं आहे. तशाच प्रकारे आपलं आहे. आणि मग आपल्याला माहित आहे की जसं हाताचं कार्य वेगळं आहे, पायाचं कार्य वेगळं आहे, डोळ्याचं कार्य वेगळं आहे, पण हे सर्व शरीरासाठी लाभदायक होतं. जर पूर्ण शरीर डोळा असतं तर कसं झालं असतं? जर पूर्ण शरीर केवळ हातच असतं तर कसं झालं असतं? जर पूर्ण शरीर केवळ पायच असतं तर कसं झालं असतं? नाही. आपल्याला प्रत्येक अवयवाची गरज आहे. मग ते लहानातील लहान असो की मोठ्यातील मोठा असो. जर आपल्या अंगाला, कोणत्याही अंगाला जर इजा झाली तर त्याच्या वेदना पूर्ण देहाला होतात. तशाच प्रकारचं चित्रण पौल मंडळीबद्दल करत आहे. तो म्हणतो की ज्या प्रकारे हे अनेक अवयवांनी बनलेलं एक देह आहे, प्रत्येक अवयव ज्याचं त्याचं काम
पूर्ण करतो, तशाच प्रकारे ख्रिस्ताने त्याच्या मंडळीला दिलेली जबाबदारी, ज्यावेळेस प्रत्येक अंग आपापल्या परीने कार्य करतं, त्यावेळेस त्या देहाचं काय होतं, ते सुदृढ होतं, अधिक वाढतं. आणि म्हणूनच त्याबद्दलच इथं काही कृपादान सांगितलं, जसं सेवा करताना सेवेत तत्पर असावं, शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात तत्पर असावं, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावं, दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावं, अधिकाराने आपले काम आस्थेने करावं, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी म्हटलेलं आहे. बरोबर की नाही? प्रेमाने एकमेकांची सेवा करणं हे देवाच्या लोकांमध्ये त्याच्या वचनाने आणि आत्म्याने निर्माण केलेला तारणदायी विश्वासाचा पुरावा आहे. आपण खर्च देवाच्या राज्याचे आहोत. आपण पूर्णपणे आपण देवाच्या राज्याचे आहोत आणि हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल पाहतो, हे सत्य आहे, हे अगदी सत्य आहे की आपण ख्रिस्ताचे आहोत, कारण त्याच्या रक्ताने आपण मोलाने विकत घेतलेले आहोत. त्यानंतर आपण विश्वव्यापी मंडळी आणि स्थानिक मंडळी त्याबद्दल थोडक्यात शिकलेलो आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण पुढे मंडळीचा हेतू, मंडळीचा उद्देश आपण पाहणार आहोत आणि मग आणखी काही जे सत्य आहे ते आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आपण इथे थांबूया, आपण प्रार्थना करू आणि प्रभूला विनंती करू की प्रभू तो आम्हाला सहाय्य मंडळीबद्दल आम्ही अधिक योग्य रीतीने समजून घ्यावं आणि अधिक तुझ्या हाती आम्ही पुढे आपण